मी पूर्वी भावे महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। चला घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा। मराठवाड्यातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं। बागायतीसाठी प्रति हेक्टर 32,500 रुपये तर हंगामी बागायतीसाठी प्रति हेक्टर 27,000 रुपयांची मदत सरकारनं जाहीर केली आहे। शेतकऱ्यांसाठीचं आतापर्यंतचं हे सर्वात मोठं पॅकेज असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। या बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्रीही उपस्थित होते। एकूण राज्य सरकारच्या वतीनं 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत की ज्या माध्यमातून 31,628 कोटी एवढं पॅकेज म्हणजे जवळपास 32,000 पर्यंत हे पॅकेज चाललेलं आहे। अशा 32,000 कोटी पर्यंत अशा प्रकारचं हे पॅकेज या ठिकाणी आपण दिलेलं आहे। शेतकऱ्यांना रब्बीचं पीक घेता यावं यासाठी प्रति हेक्टरी 10,000 रुपये देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आलाय। तर खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी 47,000 रुपये रोख आणि मनरेगातनं 3 लाख रुपयांची कामं देणार मुख्यमंत्र्यांची घोषणा आहे। शेतकऱ्याला सॉईल आणावं लागणार आहे, माती आणावी लागणार आहे आणि त्याकरता मोठ्या प्रमाणात त्यांना त्याची मदत आपल्याला करावी लागणार आहे। आणि म्हणून आपण हा निर्णय केलेला आहे की 47,000 रुपये हेक्टरी त्यांना कॅश कॉम्पेन्सेशन आणि 3 लाख रुपये हेक्टरी हे नरेगाच्या माध्यमातून आम्ही त्यांना देणार आहोत। म्हणजे जवळपास 3.5 लाख रुपये हेक्टरी हे खरडून गेलेल्या जमिनीकरता शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय हा आपण या ठिकाणी घेतलेला आहे। शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या पॅकेजपैकी जास्तीत जास्त पैसे दिवाळी आधी देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचं काम तात्काळ सुरू होणार आहे। कुठे कमी करायचं आणि कुठे वाढवायचं हे हिवाळी अधिवेशनामध्ये बघू असंही मुख्यमंत्री म्हणाले। अशा 32,000 कोटीपर्यंत अशा प्रकारचं हे पॅकेज या ठिकाणी आपण दिलेलं आहे आणि आपला प्रयत्न आहे की यातला जेवढा जास्तीत जास्त पैसा हा आपल्याला या ठिकाणी दिवाळीच्या आधी देता येईल। किमान क्रॉप कॉम्पेन्सेशनचे पैसे वगैरे जे काही आहेत हे जेवढे जास्तीत जास्त दिवाळी आधी पुश करता येतील। बाकी तर जे मृत व्यक्तींचं सहाय्य आहे, जखमींचं सहाय्य वगैरे हे आम्ही ऑलरेडी देऊन टाकले आहेत। 10,000 रुपये जे द्यायचे आहेत ते ऑलरेडी देऊन टाकलेले आहेत। सरकारनं जाहीर केलेल्या मदतीवरनं विरोधकांनी टीका केली आहे। सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे। भरपूर प्रमाणात मदत मिळेल अशा प्रकारे शेतकऱ्यांना वाटत होतं। दुर्दैवानं आज जो निर्णय झाला तो शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्यासारखा निर्णय झाला आहे। NDRFच्या निकषाप्रमाणे जी बागायती आहे, आपला जिरायती आहे, जिरायती शेतीला 8,500 रुपये आणि कोरडवाहू शेतीला 6,500 रुपये हे NDRFच्या निकष आहेत। त्यामध्ये सरकारने भर घालून सरकारची तिजोरी खुली करून शेतकऱ्याला किमान 50,000 रुपये हेक्टरी मदत मिळेल अशी अपेक्षा होती। पण दिलं काय म्हणजे NDRFचा निकष हा केवळ NDRFच्या निकषाप्रमाणे तसे 8,500 प्रमाणे 17,000 मिळत होते। मग 10,000 रुपये राज्य सरकारने घातले। आता केंद्र सरकारने जर राज्याला मदत केली असेल तर मग वरची मदत काय फक्त 10,000 रुपये आहे हेक्टरी, किंवा राज्य सरकार देत असेल तर मग केंद्राने मदतच केली नाही, त्याचा अंतर्भूत नाही याच्यामध्ये। तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनीही शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या मदतीवरनं टीकेचा सूर आळवला। शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये धूळफेक करण्यात आल्याचं म्हणत सपकाळांनी कर्जमाफीवरूनही सरकारला सवाल केलाय। कर्जमाफीची दोन प्रकारचं नुकसान आहे। जे शेतजमिनी आणि पिकांचा हा एक भाग झाला। शेतमालाला भाव नसणे आणि एकंदरीत आपण निवडणुकीच्या तोंडावर आम्ही कर्जमाफी देऊ सांगितलं होतं, त्याचं काय झालं? 50,000 हेक्टरी आपण मदत दिलीच पाहिजे आणि संपूर्ण कर्जमाफीची घोषणा देखील केली पाहिजे।
शेतकऱ्यांना पुन्हा पायावर उभं करण्यासाठी भरीव मदत देणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केलं. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलंय. ठाकरे सरकारच्या काळामध्ये शेतकऱ्यांना कमी मदत मिळाल्याचा उल्लेख यावेळी फडणवीसांनी केला. आमचे माननीय उद्धवजी हे नेहमी मी कर्जमाफी केली हे सांगत असतात. म्हणून आपल्या फक्त नजरेस आणून देतो की महात्मा ज्योतिराव फुले ही कर्जमाफीची योजना त्यांनी घोषित केली होती. त्यावेळी त्यांनी 20,500 कोटी रुपयाची कर्जमाफी केली होती. 20,500 कोटी रुपयाची. त्याच्या 3 वर्ष आधी आमच्याही सरकारने, मी मुख्यमंत्री असताना, आम्ही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी केली होती. त्याच्यामध्ये 18,762 कोटी आणि नंतर 1900 कोटी अशी 20,500 कोटी रुपयाची तेव्हाही कर्जमाफी केली होती. त्यामुळे उद्धवजींनी काहीतरी वेगळं केलं असं नाहीये. आधीच्या सरकारने केलं होतं उलट. उद्धवजींनी जे 50,000 रुपये नियमित कर्ज धारकांना द्यायचं कबूल केलं होतं, 2.5 वर्षात कुठली कवडी दिली नाही. ती सगळी ज्यावेळेस शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळी आम्ही जवळपास 5,000 कोटी रुपये हे त्यावेळी दिले. आणि मी हा आकडा याकरता सांगतो की आपण एक लक्षात ठेवा, 20,000 कोटी रुपयाचं त्यांनी त्या ठिकाणी कर्जमाफी केली. आम्ही तर आत्ता जे कम्पेन्सेशन देतो ते 18,000 कोटीचं आहे. म्हणजे 18 नाही, ते खरडून गेलेल्या जमिनीचा विषय केला तर 21,000 कोटीचं आहे. 21,000 कोटी रुपयाचं तर थेट कम्पेन्सेशन आम्ही देतो. त्यामुळे आम्ही कुठेही आमच्या घोषणेपासून दूर गेलेलो नाही. पण आज कर्जमाफी करण्यापेक्षा थेट मदत करणं हे जास्त महत्वाचं आहे. कारण कर्जमाफी केली तरी तो आपल्या जमिनीवर माती कुठनं आणणार आहे, तो आपल्या पुढच्या हंगामामध्ये पैसे कुठनं आणणार आहे. आणि म्हणून कर्जमाफीच्या संदर्भात आम्ही कुठेही मागे हटलेलो नाही. ती देखील आम्ही करू. पण आज जी थेट मदत करणं हे गरजेचं आहे, ती थेट मदत आता राज्य सरकारच्या वतीनं आम्ही करतो आहोत. मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅझेटियरच्या GRला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाने नकार दिलाय. त्यामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळालाय. हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला मान्यता देणाऱ्या सरकारच्या निर्णयाविरोधात हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. 2 सप्टेंबरचा सरकारी निर्णय रद्द करण्याची मागणी यामध्ये करण्यात आली होती. मात्र निर्णयाला स्थगिती देण्यास हायकोर्टाने नकार देताना प्रदीर्घ सुनावणीनंतरच निर्णय शक्य असल्याचं म्हटलंय. तसंच कोर्टाच्या निर्णयापर्यंत शासन निर्णयानुसार प्रमाणपत्र न देण्याची मागणीही उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. दरम्यान पुढची सुनावणी आता 4 आठवड्यांनी होईल. आरक्षणाच्या मुद्द्यावरनं मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेंवरती निशाणा साधला. ही बातमी आपण आता सविस्तर पाहणार आहोत. आम्ही सत्याग्रहाच्या मार्गाने लढाई लढतो, मात्र आमची डोकी फुटणार असतील तर पुढे जे घडेल त्याला शासन जबाबदार राहील, असा इशारा मंत्री छगन भुजबळ यांनी यावरती दिलेला आहे. तर आरक्षणाच्या मुद्द्यावरनं मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेंवरती निशाणा साधलाय. आम्ही सत्याग्रहाच्या मार्गाने लढाई लढतोय. एकीनं लढलं पाहिजे. एक हा उभा राहिला का याच्या विरुद्ध हा, का याच्या विरुद्ध हा, मग काय खरं नाही. एकीनं लढा. रात्र वैराची आहे. सगळ्यांनी जागे राहायला पाहिजे. जागर राहून ही लढाई लढायची. सत्याग्रहाच्या मार्गाने जात असो तर इतरांनी सुद्धा जर कायदा हातात घेऊन जर आमचे डोके फुटणार असेल तर मला त्या सगळ्या पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा सांगायचं, बाबांनो, मग शेवटी जे काय होईल ती शासन आणि पोलीस यांची अंतिम जबाबदारी राहील. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावरती टीका करताना मनोज जरांगेंनी राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला होता. मनोज जरांगेंनी राहुल गांधींचा उल्लेख दिल्लीचा लाल्या असा केला होता. जरांगेंच्या या वक्तव्याने काँग्रेस नेत्यांनी संताप व्यक्त केलाय. जरांगेंनी राहुल गांधींबाबत वापरलेली भाषा अत्यंत निषेधार्ह असून मराठा समाजाला शोभणारी नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसने दिली आहे. त्याचं कोण ऐकतोय बुंगल्याचं ते बोंबलतोय वगैरे मतासाठी. त्या लाल्याने सांगितलं असं तिकडून दिल्लीला ते गांधी एक लाल्या त्याने सांगितलं असं मराठ्याच्या विरोधात बोल म्हणून. कारण काँग्रेस सध्या मराठ्यांच्या विरोधात जास्त बोलायला लागले. त्यामुळे त्यांनी सांगितलं असं ते बोलतोय. याचं कोण ऐकतंय इथं? त्याला सुधारणा. जातीचा नेता होऊन बसला आणि मतासाठी ओबीसीचा नेता म्हणायचा. हे ओबीसीचा नेताच नाही याच्यात कुणीच. हे फक्त
ठराविक लाभार्थी टोळीच्या जातीचे नेते येते. भाषा जी आहे ही सभ्यतेची असली पाहिजे. आपण एका समाजाला न्याय देण्याच्या गोष्टी करतो, त्यामध्ये कुठेही उथळपणा हा जालवणार नाही पाहिजे. काही काळ आपण फडणवीसवर टीका करतो, काही काळ आपण केंद्रावर टीका करतो, काही काळ ओबीसीच्या नेत्यांवर टीका करतो आणि मग नंतर शरद पवारवर टीका करतो. हा काही असा मेरी गो राऊंडचा खेळ नाही आहे. वारंवार चिथावणीखोर भाषण करणाऱ्या मनोज जरांगेंवरती राज्य सरकारने गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी केली आहे. राज्य सरकार ओबीसी किंवा इतर समाजाच्या नेत्यांवरती गुन्हे दाखल करतं, मग मनोज जरांगेंवर का नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. तायवाडेंच्या या मागणीवरती मनोज जरांगेंनी प्रत्युत्तर दिलंय. नक्कीच करायला पाहिजे, काय करायला नको. दुसऱ्या लोकांवरती होते, मग त्यांच्यावरती का नाही? काय सरकारकडे पूर्ण रेकॉर्ड आहेत, त्याच्यामुळे दोन समाजामध्ये भीतीचं वातावरण निर्माण होते. अशा व्यक्तीला अशा प्रकारचे वक्तव्य वारंवार होत असेल, दररोज एक नव्या व्यक्तीवरती अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप होत असेल, तर सरकारने त्याची दखल घ्यायला पाहिजे आणि योग्य ती कारवाई करायला पाहिजे. मनोज जरांगे छत्रपती संभाजीनगरमधल्या ज्या रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत तिथे अचानक पोलीस बंदोबस्त वाढवलाय. 2 अधिकारी, 10 पेक्षा अधिक कर्मचारी 24 तास तैनात करण्यात आलेत. यामध्ये 2 महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. गेल्या 2 दिवसांपासून ओबीसी नेते आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये टोकाची टीका होतीये, त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. महाविकास आघाडीमध्ये आणखीन एका पक्षाला घेण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विरोध केलाय. संविधान हा आमचा नारा असून जो संविधान की बात करेगा वही महाविकास आघाडी में आएगा असं हर्षवर्धन सपकाळांनी म्हटलंय. तर नव्या भिडूकडे संविधान बचावाची विचारसरणी दिसून येत नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. लोकशाही टिकवण्याकरता आणि मोदी नावाच्या राक्षसाला धडा शिकवण्याच्या अनुषंगाने इंडिया अलायन्स गठीत झालं होतं. या दोन्हीतून जे निर्माण झालंय ते आहे महाविकास आघाडी. आणि ही भूमिका आणि हा जो बेस आहे, हा बेस त्या ठिकाणचा अद्यापर्यंत दुसऱ्या कोणत्याही पक्षाच्या अनुषंगाने हा दिसून येत नाही. तर हर्षवर्धन सपकाळ जे काही बोलले असतील ते त्यांनाच लखलाभ, आम्ही कोणाकडे हात पसरला का असा सवाल मनसे नेते अविनाश अभ्यंकरांनी केलाय. आघाडीत सहभागी व्हायचं का हा निर्णय राज ठाकरे घेतील आणि आमच्यासाठी तो अंतिम निर्णय असेल अशी प्रतिक्रियाही अविनाश अभ्यंकर यांनी दिली आहे. आम्ही कोणाकडे हात पसरला अजूनपर्यंत, आणि मला वाटतं तुम्ही ज्या सगळ्या चर्चा करताय आजपर्यंत ज्या सन्मान्य राजसाहेब ठाकरे असतील किंवा उद्धवजी असतील यांच्या भेटीगाठी ह्या अराजकीय आहेत, कौटुंबिक आहेत. त्याच्यावर आता भाष्य करणं योग्यच नाहीये, कशातच काही नाहीये. त्यामुळे त्यांची भाषा काय आहे, ते काय बोलतायत त्याच्यावर आम्ही भाष्य करणं सुद्धा योग्य ठरणार नाही. जर काही होणार असेल, जर काही घडणार असेल, सकारात्मक किंवा नकारात्मक काही असेल तरी आमच्या पक्षाकडनं तो निर्णय हा राजसाहेब ठाकरे घेतील. महापालिका निवडणुकीबाबत महाविकास आघाडीमध्ये चर्चा झालेली नाहीये अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. नाही, मला माहीत नाही, ते अधिकृतपणे काही त्यांनी चर्चा केलेली नाही. हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. मुळात महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीत तशी चर्चा झालेली नाही. ती झाल्यावरती आम्ही पाहू ना. शिवसेना धनुष्यबाण चिन्हासंदर्भात उद्या सुप्रीम कोर्टामध्ये अंतिम सुनावणी होईल अशी माहिती अॅडव्होकेट असीम सरोदे यांनी ट्विट करून दिली आहे. जस्टिस सूर्यकांत नक्की सुनावणी घेतील अशी अपेक्षा आहे असंही सरोदे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलंय. याच्यामध्ये 2-3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहे की सगळ्या पद्धतीने जे काही लेखी स्वरूपात दाखल झालेला आहे तोच युक्तिवादाचा आधार आहे. एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचं पक्षचिन्ह प्रदान केलं, ती प्रक्रियाच मुळात चुकीची आहे. परंतु त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदेची आहे असा सुद्धा एक निकाल देऊन टाकलेला आहे, जो त्यांच्या अखत्यारीत बसत नाही, अधिकार क्षेत्राचं ते उल्लंघन ठरते. या 2 मुद्द्यांवरच उद्याची मुख्यतः सुनावणी होईल. धनुष्यबाण चिन्हासंदर्भातल्या सुनावणीबाबत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला आशा आहे न्याय देवता न्याय देईल असं त्यांनी म्हटलंय. आपली न्यायव्यवस्था ही प्रतिष्ठा गमावून बसलेली आहे. ती ह्यामुळे शिवसेना गेली 3 वर्ष न्यायासाठी झगडते आहे, 4 वर्ष झगडते आहे, कायदेशीर लढाई करते, पण आम्हाला तारीख पे तारीख न्याय मिळत नाही. त्याच्यामुळे आधीचे सर्व सरन्यायाधीश जोडे खायच्या लायकीचे होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गणेश नाईक एकाच मंचावरती येणार आहेत. काही दिवसांपूर्वीच भाजपच्या गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंवरती टीका केली होती. यानंतर आता दोघंही अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त एकाच मंचावरती येणार आहेत. आज संध्याकाळी गडकरी रंगायतन नाट्यगृहामध्ये हा कार्यक्रम होणार असून काल गणेश नाईकांनी याच ठिकाणी जनता दरबार घेतला होता.